आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या अशा 3 लक्षवेधी बातम्या। पहिली लक्षवेधी बातमी आहे ती अर्थातच पावसासंदर्भातली आहे। राज्यामध्ये आजही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रामध्ये पुढील 24 तासांसाठी ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यांसह कोल्हापूर, घाटमाथा या परिसरामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। कोल्हापुरात पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि प्रशासन सुद्धा सतर्क आहे। दुसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या निकालासंदर्भातली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर जाहीर झालेला आहे। आणि या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा मोठा पराभव झालेला आहे। ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झालेत। शशांक राव यांच्या पॅनलनं मैदान मारलेलं आहे, त्यांना 12 जागा जिंकता आलेल्या आहेत। महायुतीच्या पॅनलचे 9 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे कबूतरखान्यासंदर्भातली। न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेनं दादर इथला कबूतरखाना बांबू आणि ताडपत्रीनं बंद केलेला होता। मात्र त्या विरोधात जमाव जमावून धुडगूस घालण्यात आलेला होता, आंदोलन झालेलं होतं। त्या संदर्भात आता 150 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याचेही अपडेट्स आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत।